Namaskar. My name is Mahle Madhu Babu, Dr. Padamrao Kadam Mahavidyalay Ramanand Nagar Burli, District Sangli, Affiliation University in Shivaji University, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar, UGC Malaya Mission Teacher Training Center, online short-term course in Impact of Yoga Science and Technology era. My subject is योगा का अर्थ और योगा के फायदे। योगा का अर्थ योग हा शब्द संस्कृत यूज या धातूपासून तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणामध्ये यूज शोधाय असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ जोडणे, एकत्र करणे, जुळवणे अशा प्रकारचा होतो. योगाचे प्रकार भारतीय योगशास्त्रामध्ये 5 योग सांगितले आहेत. ज्ञानयोग, आत्मज्ञान, सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या दृष्टीने आत्मतत्वांचे अखंड अनुसाधन आणि त्याखेरीज बाकी सारे अनात्म क्षणभंगूर हे जाणून विवेकाने त्याचा त्याग करत जाणे हा मार्ग. या मार्गामध्ये विहंग मार्ग असेही म्हणतात. दुसरा आहे हठयोग, आसन आणि कुंडली जागृत प्राणवायूचा निरोध करून चित्तवृत्तीचा एकाग्र करणे इत्यादीचा समावेश होतो. चौथा आहे कर्मयोग, योग कर्मशु कौशल्य, कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग. राजा जनक आणि यज्ञवल्क्य ऋषी यांनी निष्काम कर्मयोगाचे आदर्श पुरुष म्हणून मानले जातात. भक्तियोग, भजन करावे, भुजंग कृष्ण. राजयोग, योग चित्तवृत्ती निरोध, चित्तातील वृत्तीवर नियंत्रण ठेवणे हाच राजयोग. पूर्णयोग, योगी अरविंदांनी वरील योगात समन्वय करून त्याचा स्वानुभव आधारावर एक आदर्श घालून दिले आहे. पूर्ण योग हा मार्गाने प्रतिपादन करले यालाच इंटरनल योग असेही म्हणतात. पतंजली आणि अष्टांग. पतंजली योगाचा अर्थ चित्तातील वृत्तीला निरोध, योग चित्तवृत्ती निरोध सांगितले आहे. त्या विचाराच्या योगाने 8 अंगे आहेत. अष्टांग योग असे म्हणतात. यम, यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचार्य, अपरिग्रह हे बाह्य अंग आहेत. नियम, या योगामध्ये स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता आणि ईश्वर प्रती चिंतन हे बाह्य अंग आहे. तिसरा आहे योगासन, आसन बाहेरचे अंग, सहज स्थिर बसण्याची पद्धत. चौथा आहे प्राणायाम, बाहेरचे अंग, प्राणवायूच्या गतीने नियमन करणे. पाचवा आहे प्रत्याहार, बाहेरचे अंग, इंद्रिय वृत्ती आहे त्याच्यात. सहावा आहे धारणा, आतले मानसिक अंग, एकाच विषयावर मन केंद्रित करणे. सातवा आहे ध्यान, आतोल मानसिक अंग, अखंड चित्त. आठवा आहे समाधी, आतोल मानसिक अंग, तद्रुपता, बाह्य अंगाची विस्मृती हे याच्यामध्ये येत असतं. योग चित्ती निरोध या सूत्राचा अर्थ योग आहे की जो देह चित्त ओढाताणीच्या मानवाला अनेक जन्मापर्यंत आत्मदर्शनापासून वंचित राहण्यावर वाचवतो. चित्तीमध्ये निरोध किंवा दुःशासन नाही तर त्याला जाणून उत्पन्न न होऊ देणे.
योगाचा मूळ सिद्धांत आसन आसनमधून दैनिक आणि मानसिक पूर्तता प्राप्त करणे होय. त्याचे प्रारंभ स्वरूप हिंदू धर्मामध्ये महाभारत, उपनिषद, पतंजलीचे योगसूत्र, हठ योग, प्रतिपादिका यामध्ये मिळते. योगाचे महत्व. योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवनशैली आहे, एक पूर्ण चिकित्सक पद्धत आहे आणि एक पूर्ण आध्यात्मिक विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे की लिंग, जाती, धर्म, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेद हे न पाळता संकीर्णामध्ये कधी अबाध न राहणे होय. चिंतन, बैरागी, अभ्यासू, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही त्याचे साध्य करू शकतं. लाभांश होऊ शकतात. व्यक्तीला निर्माण आणि उत्पादनामध्येही नाही तर परिवार, समाज, राष्ट्र, विश्वाच्या चतुर्मुखी विकासामध्ये योगाला महत्त्व आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाचा प्रशस्त मार्ग जाणण्यासाठी एक उद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षापूर्वीच्या भारतामध्ये प्रज्ञावान ऋषीमुनींनी आविष्कृत केले आहे. महर्षी पतंजलीने अष्टांग योगाच्या रूपात त्याला अनुशासनबद्ध प्रस्थापित व निश्चित केले आहे. याचा अर्थ व परिभाषा. जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानस्थितीत रूपात जीव परमात्म्यामध्ये मौलिन आकांक्षा करत असते, तोच योग. योगासनात आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये त्याला योग म्हणजे योगा संबोधले जाते. योगाचे प्रत्यक्षात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचाली आपल्या ताब्यात ठेवतात, ज्याचा उद्देश असतो मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे व मानवी जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे. योगाचे फायदे. एक, शारीरिक तंदुरुस्ती आणि लवचिकता. योगाने स्नायू ताठरतात आणि बळकट करण्यासाठी, लवचिकता सुधारण्यासाठी आणि संतुलित राखण्यासाठी डिझाईन केले आहे. नियमित सराव केल्याने तुम्हाला अधिक सडपातळ आणि अधिक टोलन शारीरिक विकसित करण्यास मदत होते व त्यात वाढते व लवचिकता दुखापतीला धोका कमी असते, म्हणूनच शरीर सुरेख सुधारते. दुसरा फायदा आहे ताण कमी करणे आणि विश्रांती. योगाचा एक सर्वात उल्लेखनीय फायदा म्हणजे विश्रांतीला प्रोत्साहन देण्याची व तणावाची पातळी कमी करण्याची क्षमता. नियंत्रण श्वासोच्छ्वास, प्राणायाम आणि माइंडफुलनेस तंत्रज्ञानामुळे योग मन शांत करण्यास, कॉर्टिसॉलची पातळी कमी करण्यास आणि खोल विश्रांतीची स्थिती निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे चिंता कमी होऊ शकते, म्हणूनच मानसिक आरोग्य सुदृढ असते. तिसरा फायदा आहे सुधारित मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करणे. योगामुळे सहजता आणि वर्तमान काळातील जागरूकता वाढते. त्यामुळे मानसिक स्पष्टता, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित होते. नियमित सरावामुळे संज्ञानात्मक कार्य तीव्र होऊ शकते, निर्माण होण्यासाठी कौशल्ये सुधारू शकतात आणि दैनंदिन आव्हानामध्ये मानसिक शांततेचा भावना निर्माण होऊ शकते. चौथा आहे वर्धित श्वासन कार्य. प्राणायाम किंवा योग श्वास व्यायाम श्वास कार्य वाढवण्याचे जाणीवपूर्वक श्वास घेण्याच्या तंत्राला भर देते. योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या खोल श्वास घेण्याच्या तंत्रामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते, ऑक्सिजनाचे सेवन सुधारते आणि म्हणूनच श्वसन आरोग्य सुधारते. पाचवा उपयोग आहे उत्तम झोपेची गुणवत्ता वाढते. योगामुळे विश्रांती मिळते आणि ताण कमी होतो,
ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास एक प्रभावी नैसर्गिक उपाय होय. काही योगाने विश्रांती तंत्रे झोपेच्या जागृत चक्रांचे नियमन करण्यास आणि झोपण्यापूर्वी आराम करण्यास, निद्रांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. 6वा फायदा आहे वाढलेली ऊर्जा पातळी. नियमित योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, मज्जासंस्था उत्तेजित होते, शारीरिक ताण कमी होतो. त्यामुळे ऊर्जेची पातळी वाढते. शारीरिक थकवेऐवजी योग त्याला पुनर्जीवित करीत असतो. त्यामुळे साधकाला अधिक ऊर्जा आणि पुनर्जीवन मिळते. 7वा फायदा आहे वजन व्यवस्थापन समर्थन देते. योगामुळे खाण्याच्या सवयीमध्ये जागरूकता निर्माण होऊन आणि निरोगी चयापचय सुधारण्यास वजन व्यवस्थापन मदत होऊ शकते. विनाश किंवा पॉवर योगासारख्या काही योगशैली हृदय आणि रक्तवाहिन्याचा व्यायाम देखील प्रदान करून त्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि स्नायू तयार होतो. 8वा फायदा आहे रोग प्रतिकारक शक्ती वाढणे. शारीरिक व्यायाम, ताण कमी करणे आणि योगाभ्यासामुळे रक्तभिसरण सुधारणे याचा संयोगाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून नियमित सरावामुळे लसिका प्रणाली उत्तेजित होण्यास मदत होते, जी आजार आणि संसर्ग विरुद्ध शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासाठी समर्थ करू शकते. 9वा फायदा आहे वेदांना वेदनांना आराम आणि व्यवस्थापन. पाठदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी यासारख्या दीर्घकालीन वेदनांच्या आजारावर उपचार करणारा योग एक प्रभावी व पूरक आहे. योगामधील सौम्यता, बळकटी, व्यायाम, विश्रांती तंत्र लवचिकता सुधारते, स्नायू कमी करून चांगले आसन प्रोत्साहन देते व वेदना कमी करण्यास मदत करते. 10. भावनिक कल्याण प्रोत्साहन देते. योग आत्मजागरूक करते, स्वीकृती आणि आंतरिक शांती जोपासून भावनिक संतुलन आणि लवचिकता वाढवते. योग तत्वज्ञान आणि ध्यानाला सराव व्यक्तींना सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि भावनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास, स्वतःची आणि इतरांची सखोल संबंध निर्माण करण्यास मदत करू शकते. अशा स्वरूपातील योगाचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपातील थँक यू सर.